तब्बल 12 वर्षांनी भरणारे समग्र हिंदूंच्या आस्थेचं महापर्व म्हणजे कुंभमेळा. युनेस्कोने घोषित केलेला जागतिक वारसा म्हणजे कुंभमेळा. कुणाला निमंत्रण नाही की साधं कोणाला बोलवणं नाही, तरीही करोडो लोकांच्या साक्षीनं होणारं आध्यात्मिक पर्व म्हणजे कुंभमेळा. पण याच कुंभमेळा पर्वात कधी काळी जिहादी मानसिकतेच्या राजकारण्यांनी आणि त्यांच्या काही पाळीव लोकांनी ठरवून हजारो हिंदूंना मारलं होतं. त्या दिवशी गंगेचा पाठ हा रक्ताने माखला होता आणि गंगेचं वालुकामय पात्र शेकडो निरपराध हिंदूंच्या प्रेतांनी भरलं होतं. एका जिहादी वृत्तीच्या नेत्यानं ठरवून हिंदूंना संपवलं होतं आणि वर्षानुवर्षे लोकांचं पाप धुणाऱ्या गंगा मैयाला अपवित्र केलं होतं. एक प्रचंड चीड आणणारा क्रूर पद्धतीने केलेला हिंदू नरसंहार होता तो. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. आत्ताचं प्रयागराज आणि तत्कालीन अलाहाबाद नगरीत महाकुंभ 2013 साली आयोजित केला गेला होता आणि त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते अखिलेश यादव. या अखिलेश यादव यांनी आझम खान यांच्यासारख्या जिहादीला कुंभमेळा प्रभारी बनवलं होतं. त्याच आझम खानने हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्यात रक्ताचे पाठ व्हावेत यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला होता. मौनी अमावस्येच्या स्नानाच्या दिवशी अंदाजे 5 कोटी हिंदू भाविक इलाहाबादमध्ये स्नानासाठी आले होते. त्याच दिवशी शहरातील सिव्हिल लाईन्स आणि झिरो रोड बस स्थानक हटवून ते शहरापासून 20 किलोमीटर दूर नेण्यात आलं, तेही 24 तासाआधी. परिणाम असा झाला की संगम क्षेत्रात दिवसभर सुमारे 30 ते 40 किलोमीटर पायी चालून थकलेल्या हिंदू भाविकांकडे इतकी ताकदच उरली नव्हती की परत जाण्यासाठी ते पुन्हा 20 किलोमीटरचा पायी प्रवास करू शकतील. पायी प्रवास करणं यासाठी भाग होतं की त्या दिवशी शहरातील सर्व ऑटो रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. सर्व श्रद्धाळू रेल्वे स्थानकावर जमा होऊ लागले. पोलिसांनी आणि प्रशासनाने मेळा प्रभारी आझम खानला सांगितले की इलाहाबाद रेल्वे स्थानकात 10-20 लाख लोक थांबतील एवढी त्याची क्षमता नाही. पण जिहादी आझम खानच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. याच दरम्यान एक पोलीस शिपायानं रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीत भाविकांवर अंधाधुंद लाठी चार्ज करायला सुरुवात केली आणि अफरातफर माजवली. पाहता पाहता शेकडो लोक चिरडून मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये बहुसंख्य वृद्ध, लहान मुलं आणि महिला होत्या. प्रशासनाने मृतांची संख्या फक्त 37 असल्याचं जाहीर केलं, पण उरलेल्या शेकडो मृतदेहांना रातोरात कौशांबी येथे गंगाकाठी वाळूत पुरण्यात आलं. त्या गुमनाम शवांचं रहस्य मा गंगाही लपू शकली नाही आणि त्याच वर्षी उत्तराखंडमध्ये मा गंगेनं प्रचंड तांडव केला. कौशांबीमध्ये पुरलेल्या अर्धवट सडलेल्या मृतदेह गंगेच्या प्रचंड प्रवाहात बाहेर येऊ लागले. त्यावेळी याच अखिलेश यादव यांनी स्वतःची चामडी वाचवण्यासाठी खुलासा केला की ते मृतदेह उत्तराखंडमधील आहेत. मात्र उत्तराखंड आणि इलाहाबाद दरम्यान असलेल्या डझनभर बंधाऱ्यांवर कुठेही ते मृतदेह आढळले नाहीत. हिंदू श्रद्धाळूंच्या रक्ताने संगम पूर्ण केल्यानंतर अखिलेश आणि आझम खान स्वतःची पाठ थोपडून घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते. मात्र अमेरिकन सरकारला आझम खानच्या दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांची माहिती होती. परिणामतः अमेरिकेच्या एअरपोर्टवर इंडोस्कोपी मशीन लावून त्याचे पायजमे उतरवून पूर्णपणे नागडा करून झडती घेण्यात आली आणि हा जिहादी तिथून पळ काढून पुन्हा भारतात आला. 2013 ते आता 2025 म्हणजे तब्बल 12 वर्षांनंतर नियतीचा खेळ पहा. एक जण सत्तेतून दुसऱ्यांदा बाहेर फेकला गेला तर दुसरा अंथरुणाशी खिळून मरण यातना भोगत आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या कुंभमेळ्याचे योगींच्या नेतृत्वात आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं भव्य आयोजन होत आहे. एक प्रचंड नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे. जवळजवळ जगभरातून 80 पेक्षा जास्त देशांचे प्रमुख आणि अधिकारी हजेरी लावणार आहेत. अशी स्टोरी सोशल मीडिया वापरकर्ते जयसिंग मोहन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.